नमस्कार, मी आकाश जाधव. शेड्यूल ट्राईब विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कोणी विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील तर आपल्या ओळखीतल्या मित्रांना जे शेड्यूल ट्राईबमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज, हा व्हिडिओ पोहोचणं तुमचं काम आहे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की समान धोरणाअंतर्गत ज्या TITI बार्टी सारथी महायुतीने जी ट्रेनिंग स्टार्ट केली होती त्यामध्ये अग्रेसर सध्याला वेगवेगळ्या याद्या लावणं, विद्यार्थ्यांची DV कंप्लीट करणं यामध्ये TITI आहे. TITIने सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्या IBPS, SSC, राज्यसेवा, MES, JMFC, ग्रुप BC सोबत UPSC या कोर्सेसचे पहिल्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले. पण सोबतच ह्या कोर्ससाठी मी पोलीस भरतीबद्दल 2 मिनिटात बोलतो. ह्या कोर्सेससाठी ज्या मुलांची रिक्त जागा होत्या किंवा ज्यांचे डबल सिलेक्शन झाले होते, ज्यांनी आधी या योजनांचा लाभ घेतला होता, अशांना वगळून राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीमध्ये जे मुलं होते त्या मुलांना ह्या सगळ्या कोर्ससाठी पुन्हा एकदा राहिलेल्या म्हणजे प्रतीक्षा यादीमधल्या मुलांना त्यांनी पुन्हा संस्थेचा विकल्प निवडायचे ऑप्शन जे आहेत ते उपलब्ध करून दिलेले होते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या कोर्ससाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं DV झालेलं आहे ते झाल्याच्या नंतर TITIच्या माध्यमातून एक गुगल मीटिंग घेतली होती आणि त्या गुगल मीटिंगमध्ये सांगितलं होतं की बऱ्यापैकी कोर्सेस आहेत, त्यातल्या त्यात IBPS सारख्या कोर्सेसचे अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त जागा खाली आहेत. तर त्यामुळं कारण की मुलांचं मल्टिपल कोर्सला सिलेक्शन झालं होतं, त्यानंतर कुठे स्टायपेंड कमी आहे, कुठे जास्त आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यानंतर काही विद्यार्थी पहिल्यापासूनच वेगवेगळ्या नोकरीला लागले होते. तर हे विद्यार्थी कळाल्याच्यानंतर अजूनही ST विद्यार्थ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त जागा खाली आहेत. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवला तर त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पण मिळेल आणि ज्या जागा खाली राहतात त्या जागा खाली राहणार नाहीत. तर त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना त्यांनी एक लिंक ओपन करून दिलेली आहे प्रतीक्षा यादीतील मुलांना आणि ती 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता लिंक ओपन करून दिली. त्याच्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही 25 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आहे. त्यामुळं ह्या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायचं की ज्यांना ज्यांना मेल आले, काही मुलं मेल पण चेक करत नाहीत, लेट चेक करतात, तर त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवा आणि त्यांनासुद्धा विकल्प देण्यासाठी सांगा. हा पहिला मुद्दा होता. सोबत आता पोलीस भरतीचा जो पार्ट आहे तर पोलीस भरतीची प्रक्रिया त्यांची मोठी होती, तर त्याचा पहिला टप्पा म्हणजे पहिल्यांदा 16,000 मुलांना त्यांनी मेल केले होते, त्यांच्याकडून प्रेफरन्स भरून घेतले. त्यांचा DV चालू आहे सध्याला, त्यांचा DV इन प्रोसेस आहे, तो सुद्धा DV 25 तारखेपर्यंत होईल पोलीस भरतीचा. आता त्याच्यानंतर पुन्हा नवीन 31,000 मुलांना त्यांनी मेल केलेले आहेत आणि पोलीस भरतीसाठी कोणती परीक्षा घेतली नव्हती, ती फक्त 10वीच्या मार्कांच्या बेसिसवर त्यांनी सांगितलं होतं. आता पुढच्या 31,000 मुलांना सुद्धा ॲप्लिकेशन 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ओपन केले आणि ते 25 तारखेला 25 नोव्हेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत बंद करणार आहेत. तर त्यासुद्धा विद्यार्थ्यांना तुम्हाला ही माहिती जी ती द्यायची आहे. त्याच्याबद्दल त्यांचं जे नोटिफिकेशन आहे 1-2च मिनिटात मी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो. त्यांचं नोटिफिकेशन बघा, ही आहे TITIची वेबसाईटवर आपण जर बघितलं तर त्यांनी दिलेलं आहे 19 तारखेला 5 वाजेपासून ते 25 तारखेला 12 वाजेपर्यंत हे वेगवेगळे 7-8 कोर्सेस, ह्या 8 कोर्सेसचं त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये UPSC पासून ह्या सगळ्या कोर्सेस त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशनची लिंक त्यांनी सगळी उपलब्ध करून दिली. युजर ID पासवर्ड टाकून विद्यार्थ्यांना पहिलं, दुसरं, तिसरं ऑप्शन ह्या पद्धतीने सेट करून देता येईल. आणि दुसरं पोलीस भरतीची वेगळी दिली होती की ती सुद्धा पुन्हा एकदा ही पोलीस भरतीची वेगळी दिली होती. तर त्यांनी 2 पद्धतीने प्रोसेस राबवत आहेत, इतर सगळे कोर्सेस एकीकडे आणि पोलीस भरतीचा पार्ट एकीकडे. तर दोघांचीही प्रोसेस सध्याला चालू आहे. आता ह्या सगळ्या कोर्सेससाठी जेवढे नाव मी इथं तुम्हाला सांगतोय, ह्या सगळ्या कोर्सेसमध्ये इन्क्लुडिंग पोलीस भरती संकल्प एज्युकेशन आहे. तर त्यामुळं तुम्ही IBPS बघा, SSC बघा, राज्यसेवा बघा, MES बघा, JMFC बघा, ग्रुप BC बघा आणि पोलीस भरती बघा, ह्या सगळ्यांसाठी संकल्प आहे. त्यापैकी संभाजीनगरमध्ये संकल्प ह्या वेगवेगळ्या कोर्सेससाठी आहे. IBPS, SSC, JMFC, MPSC आणि MES. नाशिकमध्ये IBPSच्या एक्झामसाठी आहे. पुण्यामध्ये राज्यसेवा, ग्रुप BC, IBPS आणि SSC या 4 कोर्सला आहे. आणि ठाणे, पालघर, जळगाव आणि यवतमाळ या कोर्सला इथे पोलीस भरतीसाठी संकल्पचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना, ST विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची काही स्पेशालिटी सांगता येईल का की संकल्पाला मी पहिलं ऑप्शन का द्यावं? तर त्यासाठी मला याच्यासोबत मी प्रत्येक कोर्स इथं
प्रत्येक कोर्सची माहिती इथे उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये राज्यसेवेचा आपला जो काही पार्ट आहे तो हेड करायचं काम, राज्यसेवा आणि ग्रुप बी सीचा पार्ट हेड करायचं काम दिलीप खाटेकर सर करतायत। त्यानंतर राज्यसेवा आणि कंबाईन पुणेमधलं, कंबाईन औरंगाबादची जी ती कंबाईन संभाजीनगरची जी ही सुद्धा टीम तुमच्याकडे आहे। त्यानंतर कोर्समध्ये काय आहे, बुक्स कोणकोणते मिळणार आहे, टेस्ट सिरीज काय आहे, त्यानंतर व्हिडिओ कोर्स विथ टॅबलेट, ह्या सगळ्या कोर्सेसला एक्सक्लुडिंग पोलीस भरती विद्यार्थ्यांना आपण टॅबलेटसुद्धा उपलब्ध करून देतोय। कारण की बऱ्यापैकी गोष्टी टॅबलेटमधून अभ्यास केल्याने सोप्या जातात, म्हणून राज्यसेवा, कंबाईन, त्यानंतर कंबाईनच्या नंतर तुमची JMFC, IBPS, SSC, MES या सगळ्या कोर्सेससाठी आपल्या ऑफलाईन कोचिंगसोबत विद्यार्थ्यांना इतर व्हिडिओ कोर्सेस जे आहेत, बुक्स आहे, टेस्ट सिरीज आहे आणि सोबत टॅबलेटसुद्धा मिळणार आहे। तर या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपण, मी कंबाईनचं सांगितलं, मी राज्यसेवेचं सांगितलं, मी राज्यसेवा पुणे सांगितलं आणि सोबत राज्यसेवा संभाजीनगर पण मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर बघा आपला MESचा जो पार्ट आहे तो योगेश माने सर जे ते MESचा पार्ट हँडल करतील। त्यानंतर IBPSचा जो पार्ट आहे तो IBPSचा पार्ट माझ्या अंडर जो आहे तो संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी चालणार आहे। त्यामुळे संभाजीनगरची ही टीम, नाशिकची ही टीम आणि पुण्याची ही टीम, इनफॅक्ट तुम्हाला IBPSच्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा जास्त भरभरून देण्याचा प्रयत्न आपण करतोय। ज्यामध्ये कोर्समध्ये तुमचं 6 महिने मोफत ऑफलाईन प्रशिक्षण आहे, सोबत पूर्ण वेळ अभ्यासिका आहे, त्यानंतर काउन्सिलिंग आहे, डाऊट क्लिअरिंग आहे, त्यानंतर बुक्समध्ये आपण संकल्प एज्युकेशनचा एक 11 पुस्तकांचा सेट, सोबत अड्डांच्या पुस्तकाचा सेट, अड्डा, क्लासरूमच्या नोट्स, त्यानंतर टेस्ट सिरीजमध्ये आपण अड्डा आणि गाईडलीची टेस्ट सिरीज, व्हिडिओ कोर्समध्ये आपण येस ऑफिसरचा कोर्स, सोबत गौरव सरांचा कोर्स, आशिष गौतम सरांचा कोर्स, हा सगळा पार्ट विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो। सोबत संकल्पाचा जो स्टाफ आहे त्या प्रत्येकाची 1 इयर व्हॅलिडिटी असलेली बॅच, हा एवढा पार्ट आपण IBPSला उपलब्ध करून देतोय। IBPS नंतर आपण पुढे येत बघा SSCसाठी, तर SSCसाठी आपण संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी आहोत। इथं सुद्धा कोर्स, बुक्स, टेस्ट सिरीज आणि व्हिडिओ कोर्स विथ टॅब ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सगळ्या लोकेशनला आपण उपलब्ध करून देणार आहोत। तर मला असं वाटतं की या ठिकाणी तुमच्या मनामध्ये दुसरं मत आलंच नाही पाहिजे। आणि सोबत एक महत्त्वाची माहिती माझ्याकडून सांगायची राहिली ती म्हणजे TRTIच्या ह्याच्या आधी पहिल्या राऊंडमध्ये, तर प्रतीक्षा यादीतील मुलं आहे, पहिल्या राऊंडमध्ये जेवढे काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये IBPSला, SSCला आणि MPSCला विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक हा संकल्प एज्युकेशन देण्यामध्ये, ह्या तीनही कोर्समध्ये संकल्प एज्युकेशनला सगळ्या संस्थांपैकी हायेस्ट 1 नंबर प्रायोरिटी संकल्पला दिलेली आहे। याबद्दल तुम्हाला काहीही पुढे डाऊट असेल तर आपले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते 9762441100 इकडे आणि 9545622622 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, तुम्हाला असंही वाटलं की तुम्हाला विकल्प भरताना काय अडचण येते, ऑनलाईन विकल्प भरताना खूप विद्यार्थ्यांना अडचणी येतात, असं काहीही मदत लागत असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेत, ह्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही माहिती जी ते घेऊ शकतात। तर आता सध्या थांबू नका, जेवढे काही शेड्यूल ट्राईब विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की 25 तारखेला रात्री 12 वाजता ही लास्ट डेट आहे। आणि ज्या पोलीस भरती असलेल्या मुलांची, जे आता सध्याला पहिल्या 16,000 मुलाच्या नंतर पुढच्या 31,000 मुलांना फॉर्म पाठवले होते आणि ते 25 तारखेपर्यंत फॉर्म भरतील, अशी माहिती मिळते की त्यांचासुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 26 ते 30 होऊ शकतं, पण त्याबद्दलचे मेल तुम्हाला येतीलच। तर जेही विद्यार्थी या प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी आपली बॅच चालू होईपर्यंत कंटिन्युअस डेली आपलं गुगल किंवा ईमेल जे आहेत ते जीमेल जे आहेत आपला ईमेल चेक करणं हे खूप जास्त आवश्यक आहे। तर जास्तीत जास्त ST विद्यार्थ्यांपर्यंत आता सध्याला मी जी माहिती सांगतोय ती माहिती तुम्हाला लोकांना पोहोचवायची आहे। धन्यवाद।